म्हटलं तर ब्लॅक मॅजिक झालंय किंवा जादू टोना, तर हे दूर जातात का या गोष्टी? जर दैवी मंत्र आहे तर अघोरी मंत्र सुद्धा आहे, देव आहे तर दानव सुद्धा आहे. मग आपल्याला देवाची भक्ती जर आपण केली, अनुष्ठान केल्यानंतर स्वामीजी आम्हाला असे कडं देतात. अनुष्ठान झाल्यानंतर ही कडं घालण्याचा अधिकार असतो. तांब्याचंही असतं, पंचधातूचंही आहे आणि याच्यावर एक मंत्र आहे, ओम जनार्दनाय नमः. या महामंत्राचा जप आहे. या अनुष्ठानानंतर आम्हाला देतात की हे कडं इतकं महत्वाचं आहे. जसं शेतकरी विहीर खोदतो पाण्याची आणि ते विहिरीमध्ये ढासळू नये, माती पडू नये म्हणून तो सिमेंटचं कडं टाकतो. इथं एवढी प्रचंड मोठी इमारत आहे पण हिच्या संरक्षणाकरता काय कंपाऊंड आहे. अगदी त्याप्रमाणे आपलं जीवन सुद्धा एक विहीर आहे आणि हे ढासळू नये याच्याकरता स्वामीजी अनुष्ठान झाल्यानंतर हे कडं देतात. आणि दैवी मंत्रांची इतकी ताकद आहे. जर अघोरी मंत्रांची उपासना केल्यावर जर कोणावर जादू टोना काळी बाधा वगैरे जर होत असेल तर दैवी मंत्राची साधना 1.25 लाखाचा जप अनुष्ठान केल्यानंतर तुम्ही परिपक्व बनताच ना. बरोबर. तुमच्यावरती कुठलाही अघोरी विद्येचा प्रयोग चालणार नाही, कुठलेही तांत्रिक मांत्रिक मंत्र तुमच्यावर चालणार नाही. स्वामीजींनी एकदम सिद्ध परंपरा, शाश्वत भक्ती लोकांना दिली. लोकांना नामस्मरण करायला लावलं. नामस्मरणापुढे पाप शिल्लक राहू शकत नाही. नामस्मरणामुळे तुमच्यावरती अघोरी विद्येचे प्रयोग चालू शकत नाही. म्हणून कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तींना अनुष्ठान प्रत्येकाला फायदा आहे. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.